रेखाची चित्रपट कारकीर्द भाग 2. रेखाविषयी माहिती भाग 2. 1966 पासून तिने सिनेमात काम करायला सुरुवात केली. रंगुला रत्नम नावाच्या तेलुगू सिनेमात तिने बालकलाकाराची भूमिका केली. 1970 मध्ये सावन भादो या चित्रपटापासून तिने मुख्य अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली. रेखा यांनी हिंदीसोबतच तामिळ, तेलुगू आणि कानडी भाषेत 180हून अधिक सिनेमामध्ये काम केले आहे. त्यांना चित्रपट क्षेत्रात अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. खूबसूरत, खून भरी मांग, खिलाडियों का खिलाडी, उत्सव, मुकद्दर का सिकंदर आणि उमराव जान या चित्रपटामधील रेखाच्या भूमिका विशेष गाजल्या. 1971 साली रेखाला 3 चित्रपट मिळाले. विनोद मेहराबरोबरचा ऐलान, संजय खानबरोबरचा हसीनों के देवता आणि प्रेमेंद्रबरोबरचा साज और सनम. त्यानंतर 1972 मध्ये ही संख्या 5 झाली आणि तेही बड्या अभिनेत्यांबरोबर. गोरा और काला, गाव हमारा शहर तुम्हारा दोन्हींचे नायक राजेंद्र कुमार, एक बेचारा नायक जितेंद्र कुमार, रामपुर का लक्ष्मण नायक रणधीर कपूर आणि जमीन आसमान यामध्ये नायक होते सुनील दत्त तिच्यासोबत. 1973 या वर्षी रेखाचे 9 चित्रपट प्रदर्शित झाले. बहुतेक यशस्वी ठरले. बड्या हिरोसह ऋषिकेश मुखर्जीसारख्या बड्या दिग्दर्शकांबरोबरही रेखाला कामे मिळू लागली. रेखाला असंख्य पुरस्कार मिळाले आहेत. त्यातले उल्लेखनीय पुरस्कार ऐका. 3 फिल्मफेअर पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2005, पद्मश्री 2010, स्मिता पाटील स्मृती पुरस्कार 17/12/2017. तर अशी रेखाची कामगिरी होती चित्रपट कारकिर्दीमधील. आपण तिचे आता नंतर पुढच्या भागात प्रसिद्ध चित्रपट, किती चित्रपटात काम केले आहे त्याची माहिती मिळूया. नवीन असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.